नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या प्रत्येक वाटेवर एक आव्हान दडलेले असते. महाराष्ट्रात शेकडो किल्ले आहेत, पण काही ट्रेक्स असे आहेत जिथे पाय ठेवायलाही जिगर लागते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील असे 5 ट्रेक्स जिथे फक्त ट्रेकिंग नाही तर तुमच्या धैर्याची आणि मानसिकतेची खरी परीक्षा घेतली जाते. तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील टॉप 5 खतरनाक ट्रेक. नंबर 5 वर आहे कलावंती दुर्ग. हा किल्ला जगातील सर्वात भीतीदायक ट्रेक्सपैकी एक मानला जातो. डोंगरात थेट कोरलेल्या रेलिंग्स नसलेल्या आणि अतिउभ्या पायऱ्या हे याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. विशेषतः पावसाळ्यात आणि वाऱ्याच्या वेळी या पायऱ्यांवरून चालणे खूपच धोकादायक असते. नंबर 4 वर आहे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगडावर जाणाऱ्या अनेक वाटा आहेत, पण नलीची वाट ही सर्वात थरारक आहे. ही वाट एका नैसर्गिक दरीतून वर जाते. येथे अनेक ठिकाणी उभ्या खडकावर चढाई करावी लागते. म्हणूनच या गडावर ट्रेकिंग करणे अत्यंत कठीण मानले जाते. त्यामुळे तांत्रिक माहिती असणे आवश्यक आहे. नंबर 3 वर आहे ढाकबैरी. कर्जत जवळ असलेला हा ट्रेक अत्यंत रोमांचक आहे. या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग एका अरुंद कड्यावरून जातो, जिथे पाय घसरला तर थेट खोल दरीत पडण्याचा धोका असतो. पावसाळ्यात हा ट्रॅक अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक होतो. नंबर 2 वर आहे लिंगाणा किल्ला. लिंगाणा ट्रेक करणे म्हणजे एक कठीण रॉक क्लाइम्बिंगचे आव्हान आहे. हा किल्ला पूर्णपणे उभ्या खडकावर असून तांत्रिक उपकरणांशिवाय आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांशिवाय येथे जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. म्हणूनच हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप कठीण आहे. नंबर 1 वर आहे AMK ट्रेक. हा सह्याद्रीतील सर्वात कठीण ट्रॅक मानला जातो. हे 3 किल्ले अलंग, मदन आणि कुलंग एकाच रांगेत आहेत. या ट्रेकसाठी तांत्रिक गिर्यारोहणाची आणि रॅपलिंगची गरज असते. दाट जंगल, उभ्या कड्यांची चढाई आणि प्रदीर्घ प्रवास यामुळे हा ट्रेक फक्त अनुभवी ट्रेकर्ससाठी आहे. म्हणूनच हा महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक आणि साहसी ट्रॅक मानला जातो. तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील टॉप 5 साहसी ट्रॅक.